जय हिंद सर्वांना। मी आपला मित्र अमित केसरकर। वनरक्षक भरतीची महत्त्वाची अपडेट आहे मी तुम्हाला दिलेली आहे। परंतु अनेक विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला सर लगेच की सर नागपूर आणि ठाणे याचा रिझल्ट पेंडिंग आहे। परंतु मित्रांनो त्याचा रिझल्ट का पेंडिंग आहे मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 54+ जे विद्यार्थी आहेत ते पात्र आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर। आणि ठाणे आणि नागपूर याचा रिझल्ट केव्हा लागणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। सुरुवातीला सांगू इच्छितो मित्रांनो 54+ जे विद्यार्थी आहेत हे पात्र आहेतच। का पात्र आहेत हे तुम्हाला मी सांगितलंच आहे की बाबा कमीत कमी 10 दिवस तरी फिजिकल झालं पाहिजे। 10 दिवसामध्ये जर फिजिकल रोज 3,000 जर म्हटलं तर 30,000 विद्यार्थ्यांचं फिजिकल होऊ शकतं। आता सर्वात जास्त फिजिकल ज्या ठिकाणी होणार आहे ते 3 जिल्हे आहेत, ते ठाणे, नागपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी जास्त दिवस फिजिकल होऊ शकतं। कारण त्या ठिकाणी तसं आज झालेलं आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहे। आता नाशिक पण असेल, त्याच्या खालोखाल नाशिक असेल, त्याच्या खालोखाल गडचिरोली असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, ह्या जिल्ह्याचं पण जास्त दिवस फिजिकल चालणार आहे। आता फिजिकल चालणार आहे म्हणजे काय मित्रांनो, तर तुम्ही तुमचं जे 80 मार्काचं फिजिकल आहे ते 5 किलोमीटर पुरुषांचं आणि 3 किलोमीटर महिलांचं त्याची मार्किंग होणार आहे आणि ते मार्किंग होऊनच शेवटला फायनल रिझल्ट डिक्लेअर होणार आहे। त्यामुळे 54+ मार्क घेणं हे कंपल्सरी आहे मित्रांनो। कारण की त्या ठिकाणी गुणवंतीनुसार हा अर्थ आहे। हा अर्थच असा आहे ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकलसाठी पात्र आहेत। आणि त्याच्या गुणवंतीनुसारचा अर्थ म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्याला चांगले गुण आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी सुरुवातीला फिजिकल होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी कमी गुण आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी नंतर त्यांचं फिजिकल होईल। आता तर मला असंच वाटतंय, तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करू शकता मला। कारण की गुणवंतीनुसारचा अर्थ काय होतो हे मी पहिलाच महाराष्ट्रामध्ये पहिलाच सांगितलेलं आहे यूट्यूबवर की बाबा गुणवंतीनुसार म्हणजे जास्त गुणवाले त्या ठिकाणी पात्र आहेत। आता नागपूर आणि ठाणे या जिल्ह्याचे जास्त अर्ज झालेले आहेत, त्या ठिकाणी जास्त अर्ज झाल्यामुळे त्यांचा रिझल्ट पेंडिंग ठेवला आहे असं मला वाटतंय। आणि त्याचा रिझल्ट आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत रिझल्ट डिक्लेअर होईल आणि रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला कळेलच। आणि त्यामुळे तुम्ही भिऊ नका की बाबा आपला रिझल्ट पेंडिंग आहे आणि आपण पात्र आहोत की नाही आहोत हे आपल्याला समजेल। जास्त अर्ज असल्यामुळे त्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांनी पेपर दिल्यामुळे तुमचं फिजिकल साठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांची लिस्ट लागणार आहे मित्रांनो। आता सगळ्यात महत्त्वाचं नॉर्मलायझेशन झाले का नाही मित्रांनो, तो 100% खात्रीशीर मित्रांनो नॉर्मलायझेशन झालेलं आहे असं नाही। 100% परत एक रिझल्ट लागेल नॉर्मलायझेशन होऊन आणि त्याच्यानंतर तुमचं फिजिकलची डेट येईल। फिजिकलची डेट आल्यानंतर मी तुम्हाला लगेचच सांगून देईन। त्यामुळं माझ्या चॅनलवर नवीन असाल तर 100% तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करत चला। तुमच्या मित्रांना शेअर करा। प्रत्येक जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला सांगितलेलो आहे, त्या जिल्ह्याची खात्रीशीर माहिती तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन चेक करू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।